हॉटेल तिरंगामध्ये देशमुखांच्या हत्येचा कट रचला गेला। चाटे आणि घुलेच्या बैठकीत हा गोपनीय साक्षीदार उपस्थित होता। या बैठकीत विष्णू चाटेनं घुलेला वाल्मिक कराडचा निरोप दिला होता। या देशमुखांना धडा शिकवण्याचे आदेश कराडनं दिल्याचं स्पष्ट होत आहे। दुसऱ्या गोपनीय साक्षीदारांना देशमुखांना आधीच अलर्ट केलं होतं। कराड आणि घुले तुम्हाला सोडणार नाहीत, त्यामुळे त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करा, असं दुसऱ्या साक्षीदारानं सांगितलेलं होतं। तर वाल्मिक कराडनं जिल्ह्यामध्ये अनेक व्यावसायिक आणि कंपन्यांना खंडणीसाठी धमक्या दिल्याची साक्ष तिसऱ्या गोपनीय साक्षीदाराकडनं देण्यात आली आहे। दहशतीमुळे कराडच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची हिंमत दाखवली नाही, तर कराडच्या अटकेनंतर टोळीतील लोकांनीच आंदोलन केल्याचंही जबाबात नमूद आहे। तर बापू आंधळे हत्या प्रकरणामध्ये चौथ्या साक्षीदाराला कराडच्या सांगण्यावरनच अडकवण्यात आल्याचं समोर आलंय। तर कराडच्या सांगण्यावरनच पोलीस स्थानकात खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा जबाब या चौथ्या गोपनीय साक्षीदाराकडनं दिला गेलाय। तर प्रतीक घुले, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या तिघांची मोठी दहशत असून वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं ते खंडण्या गोळा करतायत असा जबाब पाचव्या गोपनीय साक्षीदाराकडनं दिला गेलाय।